नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय टीएसी प्रिंटर TE244 चं लेबल रिबन कसं इन्स्टॉलेशन करायचं आहे. हा व्हिडिओ थोडासा मोठा असणार आहे, तर कोणी स्किप करू नका. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की प्रिंटरमध्ये लेबल आणि रिबन कशा पद्धतीने इन्स्टॉल करायची, म्हणजे तुम्हाला कधी प्रॉब्लेम येणार नाही. आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही साईकृपा लेबल या युट्यूब चॅनल मध्ये जाऊन पाहू शकता. चला तर मग आपण हा व्हिडिओ स्टार्ट करू. तर सर्वप्रथम हा TACचा TE244, T310, T210 या सर्व प्रिंटरचं इन्स्टॉलेशन सेमच असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचेल हे तुम्ही पहा. तर चला तर मग मी तुम्हाला इन्स्टॉलेशन दाखवतो. सर्वप्रथम प्रिंटरचं झाकण आपण ओपन करू. हा आहे आपला रिबन सेक्शन, जिथं आपली रिबन बसणार आहे ब्लॅक कलरची, त्याचा सेक्शन आहे. सर्वप्रथम हे दोन स्पिंडल दिलेले आहेत. हे लेफ्ट साइडला ग्रीन कलरचा स्लॉट दिलेला आहे, राईट साइडला ब्लॅक कलरचा आहे. इथं बी व्हिडिओ दाखवलेला आहे, राईट आणि लेफ्ट. सर्वप्रथम आपण रिबन घेऊ. ही रिबन मध्ये हा स्पिंडल आहे, हा टाकून घ्या. सर्वप्रथम जी रिबन मोठी आहे ती खालच्या साईडला बसून घ्या. लेफ्ट साइडने राईट साइडला प्रेस केलं की हे बसतं, जसं की हे बसवलं मी. ओके. त्यानंतर ही ब्लँक कोर ह्या स्पिंडल मध्ये टाकायची. हे वरच्या साईडला लावून घ्या आणि एका स्टिकरनी हे चिटकून टाका. जस्ट मी एक स्टिकर फाडतोय यातलं आणि इथं चिटकून घेतो. थोडंसं वाइंड करा. हे आता आपण बसवली रिबन. त्यानंतर हा स्लॉट वरच्या साईडला प्रेस करा, म्हणजे हा फिट बसतो. त्यानंतर लेबल टाका. आता हे 4 इंचचं मी लेबल घेतलंय, तुम्ही कुठलंही लेबल घेतलं तरी चालू शकतं. जस्ट आता हे मी हा मीडिया आहे ह्याच्यामध्ये टाकला. त्यानंतर इथे पाठीमागं हा रोल टाकला आणि फ्रंट साईडनी इथने हा स्टिकर घेतलेला आहे. आता स्टिकरची साईज जशी असेल त्याप्रमाणे तुम्ही हे मीडिया, ह्याला मीडिया म्हणतात, लेबल गाईड म्हणतात, हे कमी जास्त ऍडजस्ट करू शकता. जास्त बी टाईट नाही करायचं, एक इझिली पुढे स्टिकर मूव्ह झालं पाहिजे. तर हे अशा पद्धतीने. आणि हे बसवल्यानंतर दोन्ही साईडनी हे प्रेस करायचं. काही जण काय करतात, एका साईडनी प्रेस करतात आणि एका साईडनी प्रेस होत नाही. तर हे दोन्ही साईडनी प्रेस केलं की हे बसतं. त्यानंतर काय करायचं, प्रिंटर ऑन करायचं. ऑन केल्यानंतर इथं ग्रीन कलरची लाईट लागते. एक बटन दाबायचं फीडचं. पुढे येऊन स्टिकर एक थांबलं की समजायचं काहीतरी चुकलेलं आहे. आता इथं रेड कलरची लाईट लागली, याचा अर्थ काहीतरी चुकलंय. तर एकदा परत बटन दाबा. इथं येऊन स्टिकर थांबलं तर ग्रीन कलरची लाईट लागली, याचा अर्थ हा तुम्ही लेबल किंवा रिबन बसवलेला आहे ते व्यवस्थित आहे. तुम्ही परत पाहू शकता मी कशा पद्धतीने बसवलेलं आहे. एकदा फीडचं बटन दाबलं, एक लेबल पुढे येऊन थांबतं, याचा अर्थ तुम्ही बसवलेलं आहे ते बरोबर आहे. ठीक आहे. धन्यवाद.